काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील नॉट रिचेबल आहेत। सांगलीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेलेली आहे। सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिवसेनेचे उमेदवार जाहीर होताच ही जागा सांगलीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे जातात। सांगलीमध्ये आता काँग्रेसचे कार्यालयाबाहेर शुकशुकाट पाहायला मिळतोय। काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील नॉट रिचेबल देखील झाल्याचं कळतंय। या घडीची महत्त्वाची ही बातमी, सांगलीची जागा ही काँग्रेसला मिळावी अशी आग्रही मागणी या ठिकाणी विश्वजित कदम यांनी केलेली होती। याकरता त्यांनी दोनदा दिल्लीवारी सुद्धा केली, हायकमांडशी भेटून चर्चा देखील केली। मात्र ही जागा काही काँग्रेसच्या वाट्याला आलेली नाहीये। काल देखील आपण पाहिलं तर विशाल पाटील यांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्या संदर्भात संजय राऊत यांनी सांगलीत येऊन वक्तव्य करणं याविषयी नाराजी व्यक्त केलेली होती। आणि उद्या पाहूया नेमकं काय होतं, त्यानंतर मात्र ठरवू नेमकं काय करायचं असं म्हणत वेगळ्या वाटेसंदर्भात संकेतही दिलेले होते। या सगळ्याच विषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी संजय देसाई यांच्याकडून। संजय, सांगलीच्या काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं विश्वजित कदम आणि विशाल पाटील नॉट रिचेबल आहेत। लागवी गेल्या काही दिवसांपासून जे काही उद्धव ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती तेव्हापासून काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली होती। त्यानंतर विश्वजित कदमनी स्थानिक नेत्यांच्या बरोबर तसेच राज्यातल्या नेत्यांच्या बरोबर या संदर्भात चर्चा केलेली होती। त्यानंतर त्यांनी स्वतः दिल्लीमध्ये जाऊन हायकमांडशी चर्चा केलेली होती आणि त्यानंतर त्यांना काँग्रेसचा उमेदवाराचा शब्द मिळाला होता। त्यांना आशा होती की आजची जी पत्रकार बैठक होईल त्या बैठकीमध्ये तोडगा निघून ही जागा सांगलीला मिळेल। मात्र संजय राऊत त्याच्यावर ठाम होते। संजय राऊत 3 दिवस सांगलीमध्ये मुक्काम ठोकून होते। त्यांनी सगळीकडे चाचपणी केलेली होती, त्या उमेदवारांची पण चाचपणी केली होती चंद्रहार पाटलाची। त्यानंतर त्यांनी योग्य तोडगा निघेल असं म्हटलेलं होतं। त्यानंतर ते मुंबईमध्ये जाऊन चर्चा केलेली होती आणि पत्रकार परिषदेच्या अगोदर सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झालेली होती। त्यामुळे सांगलीतल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपल्याला मिळेल, पण ज्यावेळी पत्रकार परिषदेनंतर जाहीर झालं की ही जागा शिवसेनेला सुटलेली आहे, त्यामुळे आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वजित कदम असतील, संभाव्य उमेदवार विशाल पाटील असतील किंवा जिल्हा अध्यक्ष असतील ते आता स्वतःचे मोबाईल बंद केलेले आहेत, नॉट रिचेबल, त्यांच्याशी संपर्क चालू पण संपर्क होत नाही। काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर आता शुकशुकाट पसरलेला आहे। लागली निश्चित संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।